नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 11 अशा कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या 11 कंपन्या निफ्टी 50मध्ये ॲड आहे आणि ज्यांचे शेअर म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 मध्ये खरेदी केले आहे. तर चला बघूया कोणत्या आहे या निफ्टी 50मध्ये ॲड असलेल्या 11 कंपन्या आणि याची किती रुपयांचे शेअर म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 मध्ये बाय केले आहे. तर चला जाणून घेऊया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले कंपनीचे नाव आहे TCS, म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.77%, FISची होल्डिंग आहे 12.04%, DISची होल्डिंग आहे 11.49% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.63%. आणि मित्रांनो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड निफ्टी 50मध्ये ॲड आहे. आणि मित्रांनो, TCSचे म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 1658.71 कोटी रुपयांचे शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा स्टील लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 33.19%, FISची होल्डिंग आहे 18.29%, DISची होल्डिंग आहे 24.48% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 23.84%. आणि म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 मध्ये टाटा स्टील लिमिटेडचे 1288.36 कोटी रुपयांचे शेअर बाय केले आहे. चला आता बोलूया इन्फोसिस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 14.60%, FISची होल्डिंग आहे 32.89%, DISची होल्डिंग आहे 38.32% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 13.72%. आणि मित्रांनो, इन्फोसिस लिमिटेडचे एप्रिल 2025 या महिन्यामध्ये म्युच्युअल फंडने 1210.43 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.10%, FISची होल्डिंग आहे 19.07%, DISची होल्डिंग आहे 19.36% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.29%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे 954.99 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 26.64%, FISची होल्डिंग आहे 25.75%, DISची होल्डिंग आहे 25.63% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 21.69%. आणि मित्रांनो, डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडचे म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये 690.57 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.32%, FISची होल्डिंग आहे 24.96%, DISची होल्डिंग आहे 14.10% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.60%. आणि म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 मध्ये HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे 515
3.05 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. चला तर बोलूया JSW स्टील लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 44.84%, FISची होल्डिंग आहे 25.78%, DISची होल्डिंग आहे 10.52% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 18.16%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये JSW स्टील लिमिटेडचे 403.63 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. चला तर बोलूया बजाज ऑटो लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.03%, FISची होल्डिंग आहे 11.61%, DISची होल्डिंग आहे 10.92% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.32%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये बजाज ऑटो लिमिटेडचे 267.39 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. चला तर बोलूया श्रीराम फायनान्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 25.39%, FISची होल्डिंग आहे 53.58%, DISची होल्डिंग आहे 15.34% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 5.68%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये श्रीराम फायनान्स लिमिटेडचे 99.79 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 43.11%, FISची होल्डिंग आहे 13.45%, DISची होल्डिंग आहे 18.24% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 24.87%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेडचे 69.37 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे. चला तर बोलूया L&T लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 19.80%, DISची होल्डिंग आहे 42.71% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 37.25%. आणि मित्रांनो, L&T लिमिटेडचे म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये 44.77 कोटी रुपयांचे शेअर बाय केले आहे L&T लिमिटेडचे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 11 अशा कंपन्या बघितल्या ज्या कंपन्या निफ्टी 50मध्ये ॲड आहे. आणि या 11 कंपन्याची शेअर म्युच्युअल फंडने एप्रिल 2025 या महिन्यामध्ये खरेदी केली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.